यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरती 2025 महाराष्ट्र यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचा आज तिसरा दिवस होता। 17 नोव्हेंबरला यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड झाला। तर आज एका बॅचमध्ये किती पोरं रनिंगसाठी सोडले आणि एका बॅचमधून किती मुलांना रनिंगमध्ये पास केले, ॲक्सिलेंटचे किती पोरं घेतले, सेकंड ग्रुपचे, तिसऱ्या ग्रुपचे, चौथ्या ग्रुपचे आणि त्याचबरोबर 1600 मीटर रनिंगसाठी काय टाइम होता, ॲक्सिलेंटसाठी, त्याचबरोबर सेकंड ग्रुपसाठी आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो उंची वगैरे किती घेतला जाते, छाती वगैरे किती घेतला जाते आणि ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस काय आहे आणि त्याचबरोबर मुलं या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहे, कोणकोणत्या आपल्या गोष्टीत लक्ष ठेवायचं आहे, कोणकोणत्या चुका नाही करायच्या आहे, ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे होत आहे आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडच्या अंदर डॉक्युमेंट आपल्याला कोणकोणते लागत आहे, डॉक्युमेंट नसले आपल्याजवळ तर काही आपल्याला प्रॉब्लेम त्या ठिकाणी होणार आहे काय, तर याबद्दल सुद्धा आपण आज छोट्याशा माध्यमातून बोलणार आहे। तर आज 17 नोव्हेंबरला यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड कशा प्रकारे झालं याबद्दलच तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर आपल्याला कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आणि कोणकोणत्या चुका नाही करायचे ते सर्वात अगोदर तुम्हाला सांगून देतो। तर आज 17 नोव्हेंबरला या ठिकाणी ग्राउंड झालं। तर सर्वात अगोदर त्या ठिकाणी काय होतं विद्यार्थी मित्रांनो, भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटून राहिलं की त्यांच्या हॉल तिकीटवर जे 17 नोव्हेंबर तारीख होती तर ते विद्यार्थी 17 नोव्हेंबरला त्या ठिकाणी आले होते, तर त्यांना जे विद्यार्थी मित्रांनो घरी पाठवल्यानंतर एक लक्षात ठेवा, ठीक आहे, म्हणजे सांगायचं एवढंच की आपल्याला एक दिवस अगोदर या ठिकाणी यायचं आहे, ज्यांचं सुद्धा ग्राउंड असेल, कारण की यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे हे एक दिवस अगोदरपासून या ठिकाणी चालू झालेलं राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपल्याला एक दिवस अगोदर आपल्याला यायचं आहे। जर समजा तुम्ही ज्या तारखेला तुमचं ग्राउंड आहे त्या तारखेला जर तुम्ही आले तर तुम्हाला घरी पाठवलं जाणार, कारण की त्यावेळेस ग्राउंड त्या ठिकाणी झालं राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपल्याला म्हणजे सांगायचं एवढंच, ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड 17 नोव्हेंबरला होतं ते विद्यार्थी 16 नोव्हेंबरपासूनच त्या ठिकाणी ग्राउंडवर हजर होते रात्री 7 ते 10 वाजेपर्यंत, ठीक आहे। तर आपल्याला एक दिवस अगोदरपासून या ठिकाणी ग्राउंडवर हजर राहायचं, कोणती पण तुमची तारीख असेल यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीच्या ग्राउंडची जे पण तुमची तारीख असेल तर आपल्याला या ठिकाणी एक दिवस अगोदर तुम्ही या ठिकाणी ग्राउंडवर या ठिकाणी पोहोचा, कारण की एक दिवस अगोदरपासूनच त्या ठिकाणी ग्राउंडची प्रक्रिया त्या ठिकाणी चालू होते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड 17 नोव्हेंबरला झालं ते विद्यार्थी 16 नोव्हेंबरला या ठिकाणी ग्राउंडवर हजर होते। सर्वात अगोदर 11 वाजता ते 12 वाजतापासून मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जातं, त्यानंतर जे आर्मीला त्या ठिकाणी मुलांना मोटिवेट करत आणि हे झाल्यानंतर सर्वात अगोदर विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट त्या ठिकाणी स्कॅन केलं जात आहे। हॉल तिकीट सगळ्याच्या या ठिकाणी स्कॅन होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर हॉल तिकीट स्कॅन केल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना त्या ठिकाणी बसून ठेवलं जातं आणि बसून ठेवल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो बॅच त्या ठिकाणी बनत आहे, 100-100ची बॅच त्या ठिकाणी बनत आहे, एका बॅच जे 100 विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी बनत आहे। तर सर्वात अगोदर हे झाल्यानंतर त्या ठिकाणी 100 विद्यार्थ्यांची जी बॅच आहे हे 400 मीटरच्या ट्रॅकमध्ये त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जात आहे। त्या ठिकाणी आर्मीवाले सूचना त्या ठिकाणी देत आहे की अशा प्रकारे असं आहे, त्याचबरोबर मोटिवेट त्या ठिकाणी आर्मीवाले करत आहे आणि हे सर्व झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो ते 100 विद्यार्थ्यांची जी बॅच आहे त्या ठिकाणी रनिंगसाठी ते सोडत आहे। तर आज एका बॅचमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 100 विद्यार्थी रनिंगसाठी सोडले आणि 100 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो 68+ विद्यार्थी रनिंगमध्ये या ठिकाणी पास झाले, लक्षात ठेवा। तर ॲक्सिलेंटमध्ये जवळपास 20 ते 22 विद्यार्थी ॲक्सिलेंटमध्ये होते आणि सेकंड ग्रुपमध्ये होते जवळपास 30 विद्यार्थी होते, 28 ते 30 विद्यार्थी सेकंड ग्रुपमध्ये होते आणि तिसऱ्या ग्रुपमध्ये 8 विद्यार्थी होते आणि चौथ्या ग्रुपमध्ये सुद्धा 7 विद्यार्थी त्या ठिकाणी होते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपण या ठिकाणी 1600 मीटर रनिंगसाठी जर टायमिंगचा जर आपण विचार केला तर ॲक्सिलेंटसाठी जो टाइम दिला जात आहे 5 मिनिट 15 सेकंड किंवा 5 मिनिट 20 सेकंडपर्यंत ॲक्सिलेंटसाठी टाइम दिला जात आहे आणि त्याचबरोबर सेकंड ग्रुपसाठी जो टाइम दिला जात आहे तर 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत टाइम त्या ठिकाणी दिला जात आहे किंवा 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत टाइम दिला जात आहे। त्याचबरोबर तिसऱ्या ग्रुपसाठी जो टाइम दिला जात आहे तर 5 मिनिट 45 सेकंड ते 6 मिनिटापर्यंत टाइम या ठिकाणी दिला जात आहे। त्याचबरोबर चौथ्या ग्रुपसाठी जो 1600 मीटर रनिंगसाठी टाइम दिला जात आहे तर 6 मिनिट 15 सेकंडपर्यंत चौथ्या ग्रुपसाठी या ठिकाणी टाइम दिला जात आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर चांगले विद्यार्थी या ठिकाणी घेत आहे, कोणकोणत्या बॅचमध्ये जवळपास 75+ विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी ग्राउंड काढत आहे, म्हणजे 75+ विद्यार्थी सुद्धा ग्राउंडमध्ये पास त्या ठिकाणी केला जात आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आता ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्यांना जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी रनिंगमध्ये फेल झाले तर त्यांना त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो घरी पाठवलं जात आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपल्याला त्या ठिकाणी जे विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्यांना त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे। सर्वात अगोदर त्यांच्या हातावर शिक्के दिले जात आहे, ज्याने ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली ॲक्सिलेंटचा शिक्का, ज्याने सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली सेकंड ग्रुपचा शिक्का, तिसऱ्या ग्रुपमध्ये रनिंग काढली तिसऱ्या ग्रुपचा शिक्का, चौथ्या ग्रुपमध्ये रनिंग काढली चौथ्या ग्रुपचा शिक्का आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना जे नॉर्मली फॉर्म त्या ठिकाणी लिहून घेतला जातं आणि हे सर्व झाल्यानंतर
त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो मुलांना त्या ठिकाणी जे लॉंग जंपसाठी नेलं जात आहे, तर लॉंग जंप त्या ठिकाणी मारायला लावत आहे, लॉंग जंप त्या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबर जे झिगझॅग सुद्धा आहे। तर लॉंग जंप जर आपली त्या ठिकाणी पडली नाही तर दुसरा चान्स त्या ठिकाणी दिला जात आहे। झिगझॅग जर आपला या ठिकाणी बरोबर आला नाही त्याच्यासाठी सुद्धा दुसरा चान्स दिला जाते, त्याच्यासाठी मार्क नसते, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे 10 पुलअप्स त्या ठिकाणी घेतल्या जात आहे आणि पुलअप्स झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे। तर अशा प्रकारे जे संपूर्ण प्रक्रिया आणि हे झाल्यानंतर मुलांची आणखीन त्या ठिकाणी उंची मोजत आहे, 168 सेंटीमीटर उंची त्या ठिकाणी मुलांची घेतल्या जात आहे आणि त्याचबरोबर छाती 77 सेंटीमीटर 78 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपली मध्ये घेतले जात आहे आणि वजन आपलं 50 किलोच्या वरती असलं पाहिजे। 50 किलोच्या जर खाली असेल, 1 किलो जरी खाली असेल तर आपल्याला फेल केलं जाणार, अपात्र केलं जाणार, एक लक्षात ठेवा। तर ज्यांचं सुद्धा वजन 49 जरी असेल तर एखादा डझन तुम्ही केळं वगैरे सोबत नाही, ग्राउंड झाल्यानंतर रनिंग वगैरे काढल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही केळं वगैरे खा, जेणेकरून एखादा किलो आपलं त्या ठिकाणी वजन आपल्या या ठिकाणी वाढणार आहे, त्याचबरोबर आपल्या त्या ठिकाणी क्वालिफाय आपण त्या ठिकाणी वजनामध्ये होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे प्रक्रिया आहे। हे झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना ज्या आणखीन त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे आणि त्यानंतर मुलांचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस त्या ठिकाणी होत आहे। तर त्या ठिकाणी मुलांना रातभर त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस थंब वगैरे त्या ठिकाणी घेतल्या जात आहे आपलावाला, ठीक आहे। तर थंब घेतल्यानंतर जे डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागत आहे, तर आधार कार्ड झालं, त्याचबरोबर हॉल तिकीट तर लागतच आहे, त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट झालं, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, टीसी, त्याला शाळा सोडला दाखला सुद्धा म्हटलं जाते, शाळा सोडला दाखला जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड न्या, त्याचबरोबर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट न्यायचं आहे, डोमिसाईल न्यायचं आहे, त्याचबरोबर आपल्याला अनमेरिट सर्टिफिकेट न्यायचं आहे आणि पोलीस स्टेशन न्यायचं आहे, पोलीस स्टेशनमधलं, त्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट सुद्धा म्हटलं जाते। तर एवढं काही डॉक्युमेंट लागत आहे, सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला आणि त्याचबरोबर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो फोटो नाही, जवळपास 30+ फोटो सोबत नाही, 30 फोटो नाही। ज्यावेळेस आपण रनिंग काढल्यानंतर त्या ठिकाणी जास्त वेळ फोटो या ठिकाणी लागत आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर फोटो वगैरे आपल्याला न्यायचे आहे आणि त्याचबरोबर एक आणखी डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागत आहे, ते म्हणजे नोटरी कंपल्सरी आहे, नोटरी सोबत न्यास लागते, लक्षात ठेवा। तुम्ही जर म्हणसाल की बा तहसीलमधले आम्ही नोटरी केली, ते आपल्याला चालणार नाही, लक्षात ठेवा, ठीक आहे। तहसीलमधली नोटरी त्या ठिकाणी चालत नाही, तर आपल्याला नोटरी कुठची करायची आहे, वकिलाच्या घरची नोटरी करायची आहे, वकिलाच्या हातातून आपल्याला नोटरी करायची आहे। याच्या अगोदर तुम्ही आर्मी भरतीचा फॉर्म भरला तर तुम्हाला सायबर कॅफेला 2-3 प्रिंटा दिला आहे, एक नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर म्हणून एक फॉर्म दिलेला आहे, तर तो फॉर्म घेऊन द्यायचा डायरेक्ट वकिलाच्या घरी आणि त्याला म्हणायचं की मला नोटरी करून द्या। तर आपल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही नोटरी केली चालते किंवा कोल्हापूरमध्ये जर नोटरी केली तरी चालते, कुठेही नोटरी केली तुम्ही चालते, फक्त नोटरी जे विद्यार्थी मित्रांनो वकिलाच्या घरी आपल्याला या ठिकाणी करायची आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। वकिलाच्या घरी जायचं आणि त्याला म्हणायचं मला या ठिकाणी नोटरी करून द्या, तर तो तुम्हाला बरोबर त्याने नोटरी करून देते। तर 100 रुपये लागते नोटरी करायला, जास्त पैसे त्या ठिकाणी लागत नाही, लक्षात ठेवा। जास्त जर पैसे मागितले 500-600 तर दुसऱ्या गल्लीमध्ये जायचं, कारण की जिल्ह्यामध्ये ज्या वकिलाचे जे घर आहे हे गल्लीमध्ये घर आहे, त्याच्या घरासमोर काळ्या कलरची पाटीस लागली राहते, इथे नोटरी करून भेटणार आहे म्हणून, ठीक आहे। तर एवढे काही डॉक्युमेंट लागत आहे। अशा प्रकारे जे यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचे ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस आहे, अशा प्रकारे आज विद्यार्थी घेतले। तर ही होती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण महत्त्वाची माहिती। आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्या व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद।